नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा बालने. विद्यार्थी मित्रांनो, 1909चा भारत परिषद अधिनियम आपण बघितला, ज्यालाच मोर्ले मिंटो सुधार म्हटलं जातं. तर आता आपण 1919चा भारत परिषद अधिनियम बघणार आहोत, ज्यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधार म्हटलं जातं. हे बघा, 1905ला आपल्या भारत देशामध्ये काय झालं होतं. 1905ला आपल्या देशामध्ये बंगालची फाळणी झाली होती आणि या बंगालच्या फाळणीने जे मुस्लिम धर्म आहे तर त्या मुस्लिम धर्मियांना इंग्रज आपलेसे वाटत होते. परंतु काय झालं, 1911मध्ये जे लॉर्ड कर्झनने बंगालचं विभाजन किंवा बंगालची फाळणी केली होती, घोषणा केली होती. कधी? 16 ऑक्टोबर 1905ला. 1905. तर ती 1911मध्ये ती घोषणा रद्द झाली. काय? बंगालची फाळणीची जी घोषणा होती, जी बंगालची फाळणी केलेली होती, तर ते 1911ला रद्द केली. आणि 1911ला रद्द केल्यानंतर जे मुस्लिम आहेत, मुस्लिम धर्म, तर मुस्लिमांना आता असं वाटायला लागलं की बाबा हे आपल्यासोबत धोका होत आहे, इंग्रज आपल्याला धोक्यामध्ये ठेवत आहेत, ते आपल्याला कुठला सुधार वगैरे काही देत नाही, ते आपलं हिताचा विचार करत नाहीत, तर ते केवळ आणि केवळ त्यांच्याच हिताचा विचार करत आहेत, असं मुस्लिमांना वाटायला लागलं. आणि मुस्लिम हे कम्प्लिटली या इंग्रजाविरोधात झाले. आणि सोबतच काय झालं हे बघा, 1914 ते 1919च्या दरम्यान फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू झालं. काय झालं? 1914 ते 1919च्या दरम्यान फर्स्ट वर्ल्ड वॉर चालू झालं. आता ह्या वर्ल्ड वॉरमध्ये जे भारत आहे तर त्या भारतीयांचे समर्थन खूप गरजेचे वाटायला लागले. कोणाला? ब्रिटिश गव्हर्नमेंटला. या फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये जे 1914 ते 1919पर्यंत होतं, तर याच्यामध्ये भारतीयांचं समर्थन हवंसं वाटायला लागलं. परंतु काय झालं, जे इंडियन नॅशनल काँग्रेसमधला मवाळ गट, मुख्य गट होता त्यावेळेचा, तर त्या मवाळ गटाला पण आता असं वाटायला लागलं की बाबा हे जी ब्रिटिश सरकार आहे किंवा हे जे इंग्रज आहेत ते केवळ आपल्याला आश्वासनं देत आहेत, वास्तवामध्ये ते आपल्याला आपल्या देशामध्ये फूट पाडत आहेत, हिंदू मुस्लिमामध्ये फूट पाडत आहेत, आपल्या काँग्रेसमध्ये फूट पाडत आहेत, असं त्यांना कळायला लागलं. आणि ते पण काय झाले, आता मवाळ आणि जहाल किंवा नरमदल आणि गरमदल जो आहे हे एकत्रित आला. काय झाला? नरमदल आणि गरमदल एकत्रित आला. नुसते हे एकत्र आले नाही, नुसती इंडियन नॅशनल काँग्रेस जी आहे तर ती एकत्र आली नाही, किंवा नुसते टिळक आणि गोखले नुसते एकत्र आले नाहीत, तर यांच्यासोबत आता मुस्लिम लीग पण आली, प्लस मुस्लिम लीग. परिणामी 1916ला लखनौ पॅक्ट झाला. लखनौ पॅक्ट. काय झालं आता देशामध्ये आपल्या? बघा काय बदल झाला. जे काँग्रेस तिच्यामध्ये फूट पडली होती, तिच्यामध्ये ह्या इंग्रजांनी फूट पाडली होती. जहाल गट, मवाळ गट वेगळा झाला होता, मुस्लिमांना आपल्या बाजूनं केलं होतं. पण आता काय झालं, मुस्लिम इंग्रज विरोधी झाले. सोबत मवाळाला पण समजायला लागलं की हे आपल्यात फुटाफुटीचं राजकारण करत आहेत. त्यावर जहाल गट आणि मवाळ गट दोन्ही पण एकत्रित आले. आणि नुसतं काँग्रेस एकत्रित नाही आली, तर काँग्रेससोबत मुस्लिम लीग पण एकत्रित आली आणि 1916चा लखनौ पॅक्ट झाला. या पॅक्टमध्ये स्वशासनाची प्रथमतः भारतामध्ये मागणी केली गेली, किंवा सेल्फ गव्हर्नन्स जे आहे, सेल्फ गव्हर्नन्स, तर सेल्फ गव्हर्नन्सची प्रथमतः आपल्या देशामध्ये मागणी चालू झाली. तर हे बघा, या स्वशासनाला ब्रिटिशांनी काय म्हणलं, ब्रिटिश सरकार जे आहे तर त्या ब्रिटिश सरकारनं म्हणलं की बाबा स्वशासन म्हणजे उत्तरदायी शासन आम्ही तुम्हाला देऊ, पण कधी? ज्यावेळेस हे वर्ल्ड वॉर संपल, हे पहिलं महायुद्ध संपल, तर त्याच्यानंतर या युद्धाच्या नंतर आम्ही तुम्हाला काय देऊ? उत्तरदायी सरकार देऊ. पण कधी देऊ हे निश्चित सांगितलं नाही. 20 ऑगस्टला जो मॉन्टेग्यू होता, तर 20 ऑगस्टला मॉन्टेग्यूनी घोषणा केली. त्यालाच ऑगस्ट घोषणासुद्धा म्हटलं जातं. मॉन्टेग्यूनी काय घोषणा केली की बाबा युद्ध झाल्यानंतर आम्ही उत्तरदायी सरकार देऊ, पण त्याच्या घोषणेमध्ये त्यांनी फिक्स डेट सांगितलेली नव्हती, त्याच्यामुळं भारतीयांचा विश्वास नव्हताच. पण हे बघा, जो हे लखनौ पॅक्ट आहे तर त्या लखनौ पॅक्टचे काही प्रावधान होते, तर ते आपण बघू. 1916 लखनौ पॅक्ट कोणाकोणात झाला? टिळक
एक प्रकारे गोखले आणि लीग म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस प्लस मुस्लिम लीग यांच्यामध्ये हा लखनौ पॅक्ट झालेला होता. तर यामध्ये काय प्रावधान होते यांचे हे बघा. यांच्या मागण्या काय काय होत्या की जो भारत सचिव आहे त्याचा पगार ब्रिटिश फंडातून द्यावा. हे बघा लखनौ पॅक्टमध्ये काँग्रेसने आणि लीगने एकत्रितपणे एक ड्राफ्ट बनवला होता. एकत्रितपणे हा ड्राफ्ट बनवून त्याने तो ड्राफ्ट पाठवला होता. त्यामध्ये काय काय म्हणलं बघा. पहिलं असं सांगितलं की बाबा जे भारत सचिव आहे तर तो भारत सचिव तर इंग्लंडमध्ये राहतो बरोबर. मग त्या भारत सचिवची पगार तुम्ही भारताच्या तिजोरीतून का देताय. त्या भारत सचिवची पगार तुम्ही तुमच्या ब्रिटिश फंडामधून द्या. पहिली मागणी. दुसरी स्वशासन. आम्हाला स्वशासन हवं आहे किंवा आम्हाला सेल्फ गव्हर्नन्स हवं आहे ते आम्हाला द्यावे. तिसरी मागणी अशी केली की बाबा जे विधान परिषदेमध्ये सदस्यत्व आहे तर ते भारतीयाचं सदस्यत्व हे या रेशोमध्ये असावं 1:2 अशा रेशोमध्ये असावं आणि यामध्येच मुस्लिमांचे प्रतिनिधित्व 1/3 असावे. प्रांतीय सदस्य वयस्क मताधिकाराने निवडून यावे आणि जे अल्पसंख्याक आहेत तर त्या अल्पसंख्याकांना त्यांच्या लोकसंख्या आधारावर जागा द्याव्यात. हे काय झालं का हे लखनौ पॅक्टमध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांनी एकत्रित एक ड्राफ्ट बनवला होता. त्यामध्ये त्यांनी काय काय म्हणलं बाबा भारत सचिवाचा जो पगार आहे तो ब्रिटिश फंडातून द्यावा. त्यानंतर अल्पसंख्याकाला जी जागा आहेत त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर द्याव्यात. नंतर भारताला स्वशासन द्यावं अशा काही त्यांनी लखनौ पॅक्टमध्ये ड्राफ्ट बनवून मागण्या मागितल्या आणि त्या पाठवल्या. यानंतर काय झालं मॉन्टेग्यूने एक घोषणा केली. त्यामध्ये त्याने सरळ सांगितलं की बाबा आम्ही भारताला उत्तरदायी शासन देऊ पण आत्ताच नाही, युद्ध झालेल्यानंतर. तर हा आपण जो लखनौ पॅक्ट झालेला होता त्याचे जे काही प्रावधान होते ते बघितले. तर आपण यानंतर 1919चा जो भारत परिषद अधिनियम आहे त्यानुसार कोणकोणत्या मागण्या स्वीकृत झाल्या आणि काय काय प्रावधान आले तर ते बघू. हे बघा. तर हे बघा त्यानं काय म्हणलं की बाबा ह्या 1919च्या सुधाराने त्यामध्ये असं सांगितलं गेलं की तुम्ही जे म्हणताय भारत सचिवाचा पगार ब्रिटिश फंडातून आम्ही द्यावा तर ठीक आहे बाबा भारत सचिवाचा जो काही पगार आहे तो आम्ही देतो. हे स्वीकृत झालं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की लखनौ पॅक्टमध्ये आपला एक पॉईंट राहिला. लखनौ पॅक्टमध्ये एक मागणी अजून एक केली गेली होती की जे भारत परिषद आहे तर ते भारत परिषद संपवावी. त्याचं काहीच गरज नाही. त्या भारत परिषदेला हटवावं, तिला पूर्णच एंड करून टाकावं. पण यामध्ये 1919च्या सुधारामध्ये असं सांगितलं गेलं की बाबा भारत सचिवाचा पगार तर आम्ही देतो पण भारत परिषद संपणार नाही. भारत परिषद कार्यरत असेल. भारत परिषद 3 नंबर. हे बघा केंद्रीय आणि प्रांतीय असे 2 सूच्या बनवल्या गेल्या. काय केंद्र सूची आणि प्रांत सूची बनवली गेली. त्यानंतर जी कार्यपालिका आहे व्हाईसरायची जी कार्यपालिका आहे तर त्यामध्ये सांगितलं गेलं की बाबा 8 पैकी 3 सदस्य हे इंडियन असतील. पण 5वं काय सांगितलं जे समजा जे प्रांत आहे प्रांताला तर आता स्वायत्ता द्यायची होती परंतु जे प्रांत आहे तर त्या प्रांतात द्विशासन चालू झालं. कसं प्रांताचे जे विषय आहेत ते हस्तांतरित आणि आरक्षित अशा 2 भागामध्ये प्रांतीय विषय टाकले गेले. एक प्रकारे प्रांतामध्ये द्विशासन चालू झालं. यानंतर हे बघा जे सुरुवातीला विधायिका जी आहे किंवा विधान परिषद तर काय व्हायचं काही सदस्य ॲड झाल्यावर तीच विधायिका, काही सदस्य कमी झाल्यावर तीच कार्यपालिका व्हायची. पण आता काय झालं केंद्रीय विधान परिषद द्विग्रह बनवले गेले. केंद्रीय विधान परिषद
आणि राज्य परिषद. प्रथमतः भारतामध्ये हे द्विग्रह आले, ज्यामध्ये केंद्रीय विधान परिषद 145 सदस्य आणि राज्य परिषद 60 सदस्य असतील. यामध्ये केंद्रीय विधान हे राज्य परिषद जे आहे, तर राज्य परिषदेला सीमित मताधिकार होता. म्हणजे जवळपास 17 करोड लोकांपैकी केवळ 17,000 लोकांना 17 करोड लोकांपैकी केवळ 17,000 लोकांना मताधिकार दिला गेला होता. आणि केंद्रीय विधान परिषदेमध्ये मताधिकाराचा विस्तार केला गेला. जवळपास 9 लाख लोकांना मतदानाचा अधिकार दिला गेला. प्रथमतः महिलांना मताधिकार मिळाला आणि सांगितलं गेलं की बाबा ही जी केंद्रीय विधान परिषद आहे, तर पूर्ण भारतासाठी ही केंद्रीय विधान परिषद कायदा बनवेल, कायद्यामध्ये संशोधन करेल. पण संशोधनासाठी व्हाईसरायची सहमती आवश्यक असेल. आणि प्रथमतः आपल्या देशामध्ये द्विग्रह ही व्यवस्था सुरू झाली. जे राजस्व आहे, तर केंद्राचं आणि राज्याचं अलग करण्यात आलं, विभागणी केली. राज्याचा बजेट वेगळा आणि केंद्राचा बजेट वेगळा प्रथमतः चालू केलं, तसं अलग अलग बजेट. आणि जो व्हाईसराय आहे, तर त्या व्हाईसरायला अध्यादेश आणि व्हीटोचे अधिकार देण्यात आले. काय? व्हीटो आणि अध्यादेशाचे अधिकार. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच ॲक्टमध्ये असं सांगितलं गेलं की 10 वर्षानंतर याची समीक्षा करण्यासाठी एक आयोग बनवला जाईल. परंतु काय झालं, 10 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच सायमन कमिशन जो आहे 2 वर्ष अगोदर बनवला गेला. ज्या सायमन कमिशनमध्ये 7 सदस्य होते आणि ते 7ही गोरे होते, एकही भारतीय सदस्य नव्हता. त्यामुळं भारतीयांनी काय केला, सायमनचा विरोध सुरू केला आणि सायमन कमिशन गो बॅक असे नारे भारतामध्ये सुरू झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 1919चा जो ॲक्ट आहे, तो थोडक्यामध्ये मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. 1909चा आपण ॲक्ट पाहिला, 1919चा पाहिला. सर्वात महत्त्वपूर्ण ॲक्ट आहे तो म्हणजे 1935चा, ज्यामध्ये भारताचं जे संविधान आहे त्यामधून 1935च्या ॲक्टमधून जशास तसा 50% भाग भारताच्या संविधानामध्ये घेतलेला आहे. 1935चा आणि 1947चा नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. आणि त्यानंतर मग आपण भारताचं इंडियन पॉलिटी जे आहे, तर खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाला म्हणजेच इंडियन पॉलिटी, भारताची राज्यघटना जी आहे, तर त्याला आपण सुरुवात करणार आहोत. थँक्यू.